नमस्कार, मी अविनाश भोसले, युवा मराठी न्यूज प्रतिनिधी मानखटाव. आज आपण गोंदवली बुद्रुक या ठिकाणी आलो आहोत आणि आत्ताच आपल्या विकास सेवा सोसायटी याचं इलेक्शन आता लवकरच लागणार आहे. यांना शेतकरी विकास पॅनल गोंदवली बुद्रुक यांचे आपल्यासोबत उमेदवार आहे, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांची पुढचे जे ध्येय धोरण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. शेतकऱ्यांसाठी ते कोणती उपाययोजना करणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जो निधी येतोय तो कोणत्या पद्धतीने निधी आतापर्यंत जे सोसायटीमध्ये कामं झालेत ती कामं झालेत का खरंच आणि ह्यांच्याकडून कोणती कामं होणार आहे ते आपण प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी तानाजी रघुनाथ कट्टे गोंदवली बुद्रुक या शेतकरी विकास पॅनलमधून उमेदवारी करतोय आणि या सोसायटीमध्ये गेली अनेक वर्ष सोसायटी निर्माण होऊन 50-60 वर्ष झाली. त्या 60 वर्षामध्ये त्या गावामधून शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय आणि खताचं दुकान, पेट्रोल पंप वगैरे अशा काही योजना झालेल्या नव्हत्या आणि इमारतही नव्हती, सोसायटीचं गोडाऊनही नव्हतं. हे मागील 10 वर्षापूर्वी मी आणि आमचे मित्र संजय माने आम्ही दोघं असताना या सोसायटी क वर्गात असताना ती अ वर्गात आणून सोसायटीसाठी गोडाऊन आणि सोसायटीची स्वतंत्र इमारत बांधण्याच्या कामासाठी आता मागल्या वर्षी जे बिनविरोध झालं त्या लोकांनी जागा घेऊन इमारत बांधलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये आता ई सेवा सुरू करून, ई सेवा केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे जे छोटे मोठे कामं असतात, दाखले किंवा 7/12चे उतारे, ई KYC आणि 7/12, पुन्हा ई करार, हे वगैरे जे शेतकऱ्यांना लागतं ते आपण सोसायटीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि सोसायटीच्या मार्फत पेट्रोल पंपाचं प्रयोजन आम्ही करतो आहे. त्याच्यासाठी जागाही आमचे मित्र संजय माने, अंगराज कट्टे यांनी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे या सोसायटीचा भविष्यामध्ये पेट्रोल पंप करण्याचा बी मनोदय आमच्या या 13 उमेदवारांनी केलेला आहे. तरी आपण सर्व मंडळींनी या शेतकरी विकास पॅनलला छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमतानं विजय करावं ही नम्र विनंती. नमस्कार, मी मालोजी गुलाबराव कट्टे या सोसायटीची निवडणूक लढवित आहे. लढवण्याचा उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक, स्वच्छ व पारदर्शक कारभार करणे, त्याचबरोबर शेतीच्या वेगवेगळ्या योजना या सोसायटीमार्फत राबवणे, त्यामध्ये ई करारपत्र जागेवरच करून देणं, 7/12 उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर खते, बियाणे उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना पुरस्कार देणं, शेतकऱ्याच्या गुणवान मुलांचा सत्कार करणं, अशा विविध योजना आम्ही राबवणार आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी तानाजी भाऊनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंप सुरू करणं, अशा विविध योजना आहेत. फक्त एक संधी देऊन पहा, सभासदांना विनंती आहे. आम्ही काय करू शकतो याची मग तुम्हाला नंतर कल्पना येईल आणि मग तुम्ही नंतर म्हणसाल इतके वर्ष आम्ही ह्यांच्या ताब्यात, इतरांच्या ताब्यात सत्ता दिली, ह्या लोकांना संधी दिली असती तर बरं झालं असतं. यांना पश्चातापाची, सभासदांना पश्चातापाची वेळ आम्ही येऊन देणार नाही एवढी मी निश्चित हमी देतो. आणि कृपया सर्व सभासदांनी क्षेत्रीय चिन्हावर शिक्का मारून शेतकरी विकास पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही विनंती. मी उपसरपंच संजय दादा माने. आज या ठिकाणी आम्ही शेतकरी विकास पॅनल उभं केलेलं आहे. अंगराज पाटील असतील, बाळासाहेब माने असतील, या ठिकाणी आम्ही सर्व गावातील या प्रतिष्ठित लोकांनी सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सोयीसुविधासाठी हा केलेला एक उपक्रम आहे. जन्माला आल्यापासून सोसायटी दुसऱ्यांच्या ताब्यात आहे आणि त्याने केलेला विकास आणि आम्हाला एकदा आमच्या ज्या 13 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत त्या 13 उमेदवारांना आम्हाला एकदा संधी द्या. आमच्यामधून जर विकास भरपूर झाला, प्रमाणापेक्षा तुम्हाला वाटलं तर पुन्हा संधी द्या. अन्यथा आमच्याकडून जर काही विकास झाला नाही तर आम्ही पुन्हा तुमच्या सोसायटीच्या कुठल्याही गोष्टीला मतदान मागणार नाही. आम्हाला एकदा संधी द्या, संधीचं सोनं करा आणि सोनं झालं तर पुन्हा आमच्याकडे बघा. एवढीच विनंती मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो. आणि जे आमचे सर्व सभासद 13चे 13 सभासद आहेत शेतकरी विकास पॅनलचे, यांना आमच्या छत्री या चिन्हावर त्यांना शिक्का मारून बहुमताने विजय करा हीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहिती व जाहिरातीसाठी युवा मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.